आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अजून आला नाही. काय ग सुंदर कुठे आहे? हाय हाय इथंच आहे. हो कुठं बी गेलो नाही. अहो त्याचं काय झालं आई, हे अक्षरांसाठी पत्र आलं होतं ना, म्हणून मी बाहेर थांबलो होतो बघ. पत्र? सावकाश बघू कोणाचं आहे, कोणाचं पत्र आलंय? अहो आता मला कसं ठाव असणार आहे. हे घ्या तुम्हीच बघा आणि मोठ्याने वाचवाने समजण्यास कळत. अक्षरा सुंदर सूर्यवंशी IPSच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. काल परीक्षा झाली आणि आज रिझल्ट लागला बी. ही पास होणं कसं शक्य आहे? IPS अक्षरा यांच्या सेवेत एक व्यक्ती 24 तास उपलब्ध राहील. ती व्यक्ती आहे सुंदर सूर्यवंशी. जय हिंद मॅडम. हेड कॉन्स्टेबल सुंदर सूर्यवंशी तुमच्या सेवेत हजर आहे. मॅडम आपल्याकडे ना नवीन गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याच्या तपासासाठी आपल्याला मंगळवार पेठ पद्मावती इथं जायचंय बघा. तरी ना मी तुम्हाला गुन्ह्यांची थोडक्यात माहिती देतो. तर गुन्हा क्रमांक 1, बायको नवऱ्या संग बोलत नाहीये म्हणून नवऱ्यानं आपली मदत मागितलेली आहे. त्यानं पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्याचं असं म्हणणं आहे, जो पातूर माझी नाराज झालेली बायको माझ्या संग नीट बोलत नाही तो पातूर तो पोलीस स्टेशनाच्या बाहेर आंदोलन करत राहणार आहे. गुन्हा क्रमांक 2, बायकोला मालदीवला फिरायला नेतो सांगून नवऱ्यानं मालवणला फिरायला नेल्यामुळं बायकोनं त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. अहो तिसरा गुन्हा ना तर लय चित्र आहे बघा. बायकोनं सांगितलं की गजरे घेऊन या, तर नवऱ्यानं गाजरं आणल्यामुळं बायकोनं रात्रभर नवऱ्याला बाहेरच ठेवलं. गाजरा काय मी बोलते. अहो थँक्यू. माझ्या डोक्यातले हे सगळे विचार जावेत म्हणून हा सगळा खटाटोप केलात ना. खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखा इतका प्रेमळ, समजूतदार आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा नवरा मिळाला. खूप कौतुक आहे तुमचं. मग आमचा सुंदर हाईच जगात भारी. समद्यासनी असंच जीव लावतो बघ. आणि लहानपणापासूनच असा प्रेमळ बी आहे. पण माझी बी एक तक्रार आहे बायकोबद्दल. तक्रार? आणि अक्षराबद्दल? होय, मला लगेच हार मानणारी, एवढं तेवढं मनाला लावून घेणारी बायको मिळाली आहे. अहो अजून कशात काय नाही तरी बी कशाला मनाला लावून घेताय तुम्ही? निकाल लागल्यावर काय ते बघायचं. पास झालं तर झालं, नाही तर नाही. होय तर. अहो एवढं जीवाला लावून घ्यायचं काहीच कारण नाही बघा. ठीक नाही घेत मी टेन्शन. अ 15 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. आज एकदाच काय ते तुझ्या हाताचं फ्रॅक्चर पण निघालं आणि तुझ्या एक्झामचा रिझल्ट पण.
खूप टेन्शन आलंय ग शरू. एक तर नेटवर्कमुळे रिझल्टची साईट ओपन होत नाहीये, म्हणून हे सायबर कॅफेत जाऊन रिझल्ट आणायला गेलेत. काय होईल काय माहिती. होय, पण तो येणं पण झालाय ना. एवढा वेळ लागतो का? मग ना फोन करतोय, फोन बी उचलाय ना. परत लावून बघ. ताई हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला खात्री आहे तुझा रिझल्ट चांगलाच लागणार आहे. तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळेल बघ. जीजू अहो बोल की काय ल? बोला ना, काय झालं, काय लागला रिझल्ट? जीजू असे शांत का उभे आहात? बोला ना काहीतरी. उगाच नाटक करू नका. इथे आमच्या काळजाचे ठोके वाढले. तुम्हाला नसेल सांगायचं ना तर इकडे द्या पेपर, आम्ही बघतो. द्या इकडे. नापास. माफ करा मला, मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले. माफ करा, मी नापास झाले. माफ करा. हे नाहीये, तिकडे कोणीच नाहीये. देवा, हे स्वप्न होतं. आज रिझल्ट आणि असं स्वप्न पडलंय. काही अशुभ संकेत नसतील ना? मी यांचं आणि गोपाळचं स्वप्न पूर्ण करायला कमी पडणार नाही ना? असं म्हणतात पहाटेचे स्वप्न खरी होतात. खरंच मी नापास झाले तर? आई अंबाबाई, नक्की काय आहे तुझ्या मनात? आता असं स्वप्न का पडलं असेल? हे स्वप्नच राहू देत.